नमस्कार, मी राहुल आणि माझ्यासोबत आहे सुधीर, माझा सहकारी. आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत आणि एक नवीन विषयावर आपण चर्चा करणार आहोत. खरं तर नवीन विषय नाहीये, जुनाच विषय आहे, पण त्याच्यामधल्या नवीन खुलास्यांवर आपण आज बोलणार आहोत. एक बाप आपल्या रागावलेल्या मुलाला परत आणण्यासाठी काय काय करू शकतो आणि जी यंत्रणा आहे ती कशी संपूर्ण राबवू शकतो, हे तानाजी सावंत यांच्या उदाहरणावरनं आता समोर आलेलं आहे. अर्थात हे सगळं प्रकरण जितकं वाटतंय तितकं सोपं नाहीये आणि ते इतकेच संपेल असंही नाहीये. याच्यामधल्या अनेक गोष्टी येत्या काळामध्ये समोर येणार आहेत आणि अनेक उलगडे सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येणार आहे. आता मी ते सगळं प्रकरण सांगत नाही, कालपर्यंत तुम्ही काय काय झालं याचा सगळा संदर्भ तुम्हाला माहिती आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जर म्हणजे आता अनेक गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील, अनेक बातम्या सुद्धा वाचत असाल किंवा तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशी घटना घडली असेल की एखाद्या व्यक्तीचा एखाद्या मुलाचा फोन लागत नाही, एखाद्या मुलीचा फोन लागत नाहीये किंवा ती मिळून येत नाहीये, तर आई वडील साधारण वाट बघतात, शेजारी पाजारी चौकशी करतात, नातेवाईकांना फोन करतात, मित्रमैत्रिणींना फोन करतात आणि हे सगळं करूनही जर शोध लागत नसेल तर पोलीस स्टेशनमध्ये जी कंप्लेंट दाखल केली जाते ती केली जाते मिसिंगची कंप्लेंट. म्हणजे आमचं मुलगा मुलगी जे कोणी असेल ते हरवलेलं आहे असं पोलिसांना सांगितलं जातं. पण या प्रकरणामध्ये जर ऋषीराज सावंत यांचा फोन लागत नव्हता, ते सापडत नव्हते, ते कुठे गेलेत माहीत नव्हते, हे सगळं असताना कंप्लेंट दाखल केली ती म्हणजे अपहरणाची, किडनॅपिंगची. आता ही किडनॅपिंगचीच जी तक्रार आहे ती दाखल का केली, अपहरणाची तक्रार दाखल का केली, हे सगळं आपल्याला या सगळ्या डिस्कशनमधून समजून घ्यायचं आहे. सुधीर सोबत आपण या सगळ्यावर गप्पा मारणार आहोत. आम्ही सगळे दोघंही आम्ही तुम्हाला या सगळ्या संदर्भातली माहिती देणार आहोत. एखादी व्यक्तीचा संपर्क होत नाहीये म्हणून मिसिंगची कंप्लेंट ऐवजी तिथे अपहरणाची कंप्लेंट दाखल केली जाते आणि त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी घडतात. काय वाटतं, म्हणजे तुझे काय अनुभव आहेत का असे, काय कधी असं केलं जातं सगळं? आपण थोडं सोप्या भाषेत समजून घेऊ. जसं राहुल तू सांगितलंस, कुठलाही व्यक्ती हरवतो, तुमचा मित्र किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य, तुम्ही सुरुवातीला नक्कीच चौकशी करता, तुमच्या मित्रांना विचारता, नातेवाईकांना विचारता, तो कुठे गेलेला असू शकतो याची तुम्ही थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करता. जर तो मिळत नसेल तर तुम्ही जाता पोलीस स्टेशन पर्यंत. म्हणजे मुळातच तुम्ही थेट पोलीस स्टेशनला जात नाही, तुम्ही थोडी चौकशी करूनच तो निर्णय घेतात. आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुम्हाला पोलीसही सुरुवातीला हेच सांगतात की तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना, तुमचा मुलगा किंवा जो हरवलेला व्यक्ती असेल तो कुठे गेलाय त्याची माहिती घ्या आणि त्याला शोधण्याचा प्रयत्न करा, असं पोलीस सुरुवातीला सांगतात. आणि जर तो मिळतच नसेल तर त्याची तक्रार नक्कीच घेतली जाते. मग जेव्हा त्याची तक्रार घेतली जाते ती अपहरणाची घेऊच शकत नाही, कारण तो फक्त हरवलेला असतो, कारण तो संपर्काच्या बाहेरही असू शकतो, तो एखाद्या अडचणीतही असू शकतो. हे गरजेचं नाही की त्याचं अपहरणच झालेलं असतं. बरोबर आहे. अपहरणाची तक्रार कधी घेतली जाणार, ज्या वेळेला तुम्हाला कुठला तरी कॉल येईल, एखादी धमकी देणारा, एखादी खंडणी मागणारा कॉल येईल, किंवा एखाद्या व्यक्तीनं, उदाहरणार्थ एखाद्या मुलाला जर किडनॅप केलेला असेल तर त्याला आजूबाजूच्या कुणी बघितलेलं आहे का की त्याला 4-5 जणांनी पकडून कुठेतरी नेलंय, किंवा तुम्हाला कुणावर संशय असतो, तुमच्यासोबत काहीतरी घडामोडी घडलेल्या असतात, काहीतरी कारण त्याच्या मागे असतात, तेव्हाच अपहरणाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. राहुल, पण आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना, म्हणजे बघ, म्हणजे एखाद्याला जर आपल्या मुलाला परत आणायचं असेल आणि त्याच्यासाठी काही यंत्रणा कामाला लावायची असेल तर कसे सगळे विचार केले जातात आणि कसा चहूबाजूने विचार केला जातो हे सुद्धा या सगळ्या प्रकरणामधून समोर आलेलं आहे. आता आपण क्रोनॉलॉजीकडे जाऊयात, म्हणजे या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं आणि मिसिंग ऐवजी अपहरणाची तक्रार का दाखल झाली हे सुद्धा आपल्याला सगळं समजावून घ्यायचं आहे. क्रोनॉलॉजी अशी आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती की 4:30च्या सुमारास हा ऋषीराज सावंत आहेत, त्यांचा फोन लागत नव्हता आणि ते कुठे गेले कोणाला माहीत नव्हतं. जसं तानाजी सावंत यांनी सुद्धा सांगितलं की ते आमच्यापासून संपर्काच्या बाहेर गेले, त्यांचा फोन बंद होता आणि काळजी लागली, बाबा मुलगा कुठे गेला. सकाळी आमच्यासोबत तो बसला होता, त्यांनी पूजा केली, तो नंतर कॅम्पसमध्ये गेला, रात्री सुद्धा एक हेल्दी डिस्कशन झालं असं तानाजी सावंत हे सगळ्यामध्ये म्हणत होते. पण अचानक मुलाचा फोन लागत नाहीये, तो कुठे सापडत नाहीये म्हणून ते काळजीत पडले. आता याच्यामध्ये JSPM जे पुण्यामध्ये राहत आहेत त्यांना JSPM काय आहे हे सगळं चांगलं माहिती, मी वेगळं सांगायची गरज नाहीये. पण पुण्याच्या बाहेरच्या लोकांना एवढंच सांगायचं की एक मोठं विद्यापीठ आहे, मोठं कॉलेज आहे जे तानाजी सावंत यांचं आहे, मोठा कॅम्पस आहे आणि हजारो लाखो विद्यार्थी या सगळ्या ह्याच्यामध्ये शिकत असतात. आता हे जे ऋषीराज सावंत आहेत, तानाजी सावंत यांचे पुत्र, ते त्या कॉलेजचा सगळा कारभार बघतात. आता जेव्हा ते मिसिंग झाले किंवा ते सापडत नाहीत असं लक्षात आलं त्यावेळेस त्यांच्याच कॉलेजच्या एका व्यक्तीनं सांगितलं की ते सापडत नाहीत, ते मिसिंग झालेले आहेत, त्यांचा फोन लागत नाहीये.
आता त्यांनी थेट अपहरणाची तक्रार दाखल केली. आता अपहरणाची तक्रार दाखल का केली तर त्यांना असं वाटलं की आमच्यासोबत असणारे हे आतापर्यंत बोलणारे हे कुठे गेले नेमके, त्यांचं काय झालं, त्यांना भीती वाटायला लागली आणि त्या काळजीपोटी त्यांनी अपहरणाची तक्रार दाखल केली. कारण ऋषीराज असं कधी त्यांनी आधी कधी फोन बंद केलाय किंवा असं संपर्काच्या बाहेर गेले असं झालं नाही. आता याच्यामध्ये आणखी एक थेरी आहे ती म्हणजे असं सांगितलं जातं की पोलिसांना एक फोन आला निनावी आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की ऋषीराज सावंत यांचं अपहरण झालेलं आहे. आणि या सगळ्या फोनचा कॉग्निझन्स घेत पोलिसांनी मग ती FIR दाखल केली, ज्याच्यामध्ये जी FIR सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि त्याच्यामध्ये मिसिंग ऐवजी आता तक्रार आहे ती म्हणजे अपहरणाची. आता हे इथपर्यंत तर क्लिअर झालं. याच्या पुढे घडलेल्या गोष्टी म्हणजे तानाजी सावंत थेट कमिशनर ऑफिसमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर जे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार ते काही नव्हते, त्यामुळे जॉईंट जे कमिशनर आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क केला. या सगळ्या दरम्यान त्यांना माहीत नव्हतं की मुलगा कुठे गेला असं ते सांगतायत, पण जशी माहिती मिळते तसं कळतं की घरामध्ये नाराज होऊन ते खरं तर गेले होते. ज्या फ्लाईटनी ते बँकॉकला गेलेले त्या फ्लाईटचं बुकिंग हे आधीच झालेलं होतं. त्यांच्या भावाने सुद्धा ते सांगितले की त्यांच्या फ्लाईटचं बुकिंग आधीच झाल्याचं आम्हाला माहिती होतं. ते काही दिवसांपूर्वीच दुबईला गेले होते, त्यामुळे ते परत ह्याच्या नवीन ट्रिपला चालले, त्याच्याबद्दल ते जाऊ नये असं सगळं घरच्यांचं म्हणणं होतं आणि त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये त्यांचं बोलणं सुद्धा झालं होतं. त्यामुळे जो दावा केला जातोय की घरच्यांना या सगळ्या संदर्भातली कुठलीही माहिती नाहीये ती काही तितकं त्याच्यामध्ये तथ्य असल्याचं इथे समोर येत नाहीये. त्यानंतर बँकॉकला ते निघाले, त्यांचं फ्लाईट टेक ऑफ झालं, ते आता हवेत होतं. आता तानाजी सावंतांना काळजी पडली की मुलाला परत आणायचं कसं. फ्लाईट तर टेक ऑफ झालेलं आहे. जी माहिती मिळाली जेव्हा ते आयुक्तालय कार्यालयात पोहोचले तेव्हा कळालं फ्लाईट टेक ऑफ झालेलं आहे आणि ते आता परत बोलवणं शक्य नाहीये. आता परत बोलवायचं असेल तर काय करावं लागतं, म्हणजे एखादं उडलेलं आहे विमान आणि त्याला आता परत बोलवायचं आहे, त्याच्यासाठी बरेच गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली असं झालेलं आहे की जर तुम्हाला एखादं फ्लाईट गेलेलं ते चार्टर्ड फ्लाईट आहे त्याला परत बोलवायचं असेल किंवा इमर्जन्सी दाखवायचं असेल त्यासाठी काहीतरी ठोस कारण असावं लागतं आणि ते ठोस कारण म्हणजे मुलगा मिसिंग नाहीये तर मुलाचं अपहरण झालेलं आहे. राहुल, मला इथंच डाऊट येतोय की जसं तू सांगितलं आता की मुलाचं अपहरण झालंय, तर ते अपहरणची कंप्लेंटच यासाठी केलेली असू शकते की ते एक ठोस कारण होतं त्या विमानाला परत बोलवण्यासाठी. फक्त हरवलाय किंवा मिसिंग आहे किंवा कॉन्टॅक्ट होत नाहीये या तक्रारीने किंवा या संदर्भानं कुठली कारवाई झाली नसती किंवा तो तेवढा गंभीर तो प्रकार नव्हता. मग त्याचसाठी हे सगळं घडून आणलं का? तू ज्या कॉलचा उल्लेख केलेला आहे त्या संस्थेतूनच जो कॉल गेलेला आहे तो कॉल सुद्धा त्याच एका सगळ्या प्लॅनचा भाग होता का? कारण तो कॉल जर गेला नसता, जर हे अपहरण आहे असं कोणी म्हटलं नसतं तर अपहरणाचा गुन्हाच दाखल झाला नसता. त्यामुळं मुलाला परत बोलवण्यासाठी हा यंत्रणेचा कसा वापर केलेला आहे आपल्याला याच्यात स्पष्ट दिसत आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, जशी सूत्रांकडनं माहिती मिळते ही कन्फर्म नाहीये, पोलीस दलामधल्याच एका अधिकाऱ्याने ही आयडियाची कल्पना दिली आहे की मिसिंगच्या तक्रारीने काय होणार नाही, आपल्याला अपहरणाची तक्रार दाखल करावी लागेल, तर ह्या घटनेमधला कॉग्निझन्स आहे तो किती महत्वाचा आहे किंवा ही घटना किती गंभीर आहे हे दाखवता येईल आणि तरच ते विमान आपल्याला परत आणता येईल. बजाज एव्हिएशन कंपनीचं फॉल्कन 2000 LX नावाचं चार्टर्ड प्लेन होतं. 68 लाखांचा खर्च होता. मुलगा बँकॉकला चालला होता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ते वैयक्तिक राहिल्या. पण प्रश्न कुठे उपस्थित केला जातोय, यंत्रणेचा कसा वापर करण्यात आला या सगळ्या प्रकरणामध्ये. आपण आता या सगळ्या प्रकरणानंतर कुठले प्रश्न उपस्थित होतात त्याच्याकडे जाऊया. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट जी माहिती आपल्या हाती आलेली आहे, अर्थात हिंदुस्तान टाइम्स जे पेपर आहे त्यांनी रिपोर्ट केलेला आहे, एक रिपोर्ट आहे, त्यांनी जी बातमी दिली आहे त्या बातमीच्या आधारे ती माहिती समोर आली आहे. काही सूत्रांशी ते बोलले आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की जेव्हा तानाजी सावंत तिथे आयुक्तालय कार्यालयामध्ये बसले आणि त्यांनी सांगितलं की ते विमानाला परत बोलवायचं आहे, वैमानिकाशी त्या विमानाच्या जे तानाजी सावंत आहे यांच्या वकिलांनी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ते विमान परत घेऊन या. आता वैमानिकांनी काय सांगितलं तर वैमानिक म्हटलं की असं काही आणता येणार नाही, त्यांनी त्या पहिल्यांदा नकार दिला त्या गोष्टीला. इंटरेस्टिंग पार्ट आहे या स्टोरी मधला. आता ते नकार देण्यामध्ये काय कारण होतं तर त्याचं असं म्हणणं होतं की अनेकदा तुम्ही सुद्धा बातम्या पाहिल्या असेल, ऐकल्या असेल की अनेक फेक्स कॉल येतात की हे विमान आम्ही हायजॅक केलंय, या विमानामध्ये काय बॉम्ब ठेवलेला आहे असं सांगून अनेकदा जे फ्लाईट्स आहेत ते डायव्हर्ट केलेले आहेत आणि उतरवलेले आहेत आणि तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये काही आढळलेलं नाहीये आणि हे फेक कॉल होते किंवा हे असं मुद्दाम केलेलं होतं, हे सगळं तपासातनं समोर आलेलं आहे. त्यामुळे त्या जो पायलट आहे त्याला असं वाटलं की हे फेक कॉल आहे आणि त्याची काही एवढं गांभीर्याने घ्यायची गरज नाही, म्हणून त्यांनी ते इतकं गांभीर्याने दुर्लक्ष केलं. अनेकदा कॉल झाले पण त्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं. आता तानाजी सावंतांच्या गोष्ट लक्षात आली की बाबा हे काही आपल्या वकिलाच्या माध्यमातून होत नाहीये, त्याच्यासाठी काहीतरी यंत्रणा कामाला लावावी लागेल. त्यानंतर मग मुंबईमधल्या एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याला सांगण्यात आलं. आता याच्यामध्ये
मुरलीधर मोहोळ जे एव्हिएशन मिनिस्टर यांचा सुद्धा मोठा भाग आहे असं सगळं समोर आलेलं आहे. मुंबईतल्या बड्या अधिकाऱ्याने एव्हिएशन डिपार्टमेंटमधल्या त्या पायलटला फोन केला, मग पायलटशी कनेक्ट झाला आणि त्याला सांगितलं की हे तुम्हाला विमान परत घ्यावं लागेल, त्याच्यासाठीची कारणं सांगितली. आता याच्यामध्ये पुणे पोलीस सहआयुक्त जे आहेत ज्यांच्यासोबत तानाजी सावंतांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी सुद्धा त्या पायलटशी त्यांना जोडून देण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे विमान परत आणावं लागेल, मी असं बोलतोय. पायलटनी खातरजमा करून घेतली की ते खरंच सहआयुक्त बोलतायत की नाही. दुसरीकडे ज्या कारणासाठी ते परत बोलवत आहेत ते कारण तितकंच व्हॅलिड आहे का हे समजावून घेतलं. जेव्हा सहआयुक्तांनी सांगितलं की हो हे अपहरणाचं प्रकरण आम्हाला वाटतंय आणि त्यामुळे तुम्हाला हे विमान परत आणावं लागेल, त्यानंतरच जे पायलट आहेत ते या सगळ्यासाठी तयार झाला. आता पायलट तयार झाले, पण ऋषीराज सावंत आणि त्यांच्यासोबत गेलेले मित्र यांना याची कुठलीही खबर लागू द्यायची नव्हती आणि म्हणून पायलटला सांगण्यात आलं की तुम्ही त्यांना त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती देऊ नका, विमान डायव्हर्ट केल्याची कुठलीही माहिती देऊ नका आणि त्यांना सुखरूप परत घेऊन या. वैमानिकांनी काय केलं की अशा चार्टर्ड प्लेन, हा जास्त इंटरेस्टिंग पार्ट आहे. चार्टर्ड प्लेन मध्ये जेव्हा आम्ही तर कधी गेलो नाही, तू गेलास का चार्टर्ड प्लेन मध्ये? नाही, मी तर नक्कीच नाही गेलो, पण जशी माहिती आपण घेतली मला त्यावरून असं समोर आलंय. आता ही माहिती कितपत खरी आहे याबद्दल नक्कीच स्वतः ऋषीराज सावंत ज्याबद्दल सांगतील किंवा ते पायलट बोलतील तेव्हाच आपल्याला ते लक्षात येईल. पण आता इंटरेस्टिंग पार्ट जो समोर आलेला आहे तो असा आहे की या सगळ्या चार्टर्ड प्लेनमध्ये खूप चांगली व्यवस्था केलेली असते आणि इथं मॅपिंग वगैरे होत असतं की तुमचं विमान कुठल्या दिशेला जात आहे, ते कुठल्या विमानतळाच्या हद्दीतून जात आहे, कुठल्या एअरस्पेस मधून ते ट्रॅव्हल करत आहे, अशा सगळ्या माहिती तुम्हाला मिळत असतात प्रवाशांना सुद्धा. मग जर हे विमान परत फिरवलं असतं तर त्या ठिकाणी ऋषीराज सावंत किंवा त्यांच्या सोबतच्या लोकांनी गोंधळ घातला असता. त्यामुळं वैमानिकांनी त्या ठिकाणी एक चांगला निर्णय घेतला आणि त्याला ऑर्डर दिली. अगदी त्याला तशी ऑर्डरच खालून देण्यात आलेली होती की तुमचे मॅप जे आहेत एअरपोर्ट विमानामधले जे प्रवाशांना दिसत आहेत त्या प्रवास करणाऱ्या ते बंद करायला सांगितलेत आणि त्यानंतर हे विमान परत फिरवण्यात आलं, जेणेकरून हे विमान ज्या वेळेला परत थेट पुण्याजवळ आलं त्याच वेळेला ऋषीराज सावंत आणि त्यांच्या सगळ्या सोबतच्या ते लोकांना कळलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठची अनाउन्समेंट सुद्धा त्यांनी केली नाही. आपण साध्या फ्लाईट मध्ये जातो तेव्हा पायलट आपल्याला सांगत असतात की आपण एवढ्या उंचीवर आहोत, आपण टेक ऑफ केलेलं आहे, XYZ ज्या ठिकाणी आपल्याला उतरायचं आहे ते आता ठिकाण आलेलं आहे, आपण लँड करतोय. पण याच्यामध्ये त्यांना कुठलीही माहिती दिली नाही, त्यांना काहीच सांगितलं नाही. जी माहिती जी हिंदुस्तान टाइम्समध्ये आलेली आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की त्यांना शॉर्मा सुद्धा सर्व करण्यात आला त्या सगळ्याच्यामध्ये, दाल राईस सुद्धा त्या सगळ्या फ्लाईटच्या दरम्यान सर्व करण्यात आला. खाण्यामध्ये ते रमलेले होते, काहीच घडलं नाही असं सगळं दाखवण्यात आलं आणि ती फ्लाईट थेट पुणे एअरपोर्टवर लँड झाली. आता पुणे एअरपोर्टवर लँडवर झाल्यानंतर ऋषीराज सावंत यांना जेव्हा हे कळलं त्यावेळेस ते अर्थातच नाराज झाले, ते आक्रमक झाले. त्यांनी जाब विचारला पायलटला की तुम्ही असं का केलं. त्याच्यावर पायलटने सांगितलं मला ऑथॉरिटीजनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनांचं मी पालन केलेलं आहे आणि त्यानुसार हे प्लेन आता पुण्यामध्ये परत आणलेलं आहे. त्यानंतर मग जी ऑथॉरिटी एअरपोर्ट ऑथॉरिटी CSFचे जवान आहेत त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं, त्यांना एक सोबत घेतलं आणि मग पुढची जी चौकशी आहे ती आता घेतलेली. अर्थात आता ऋषीराज सावंत यांचा जबाब पण नोंदवण्याचं काम झालंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी बिझनेस फ्लाईटसाठी बिझनेस ट्रिपसाठी निघालो होतो, तिथे माझं वैयक्तिक काम नव्हतं, बिझनेसच्या संदर्भातलं काम होतं आणि त्यासाठी मी बँकॉकला चाललो होतो. आता त्यांनी कारण दिलेलं आहे. आता याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणजे आम्ही आता तुम्हाला सगळी क्रोनॉलॉजी सांगितली, काय काय घडलं ते सांगितलं, अपहरणाचा गुन्हा का दाखल केला हे सुद्धा सांगितलं. पण निश्चितच हे इतकं प्रकरण सोपं नाही आहे, कारण याच्यासाठी अनेक यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत, अनेक मंत्री कामाला लागलेले आहेत, अनेक यंत्रणा काही काळासाठी सगळ्या गोष्टी सोडून ह्या गोष्टीच्या मागे लागल्या होत्या. त्यामुळे साहजिकच प्रश्न उपस्थित होणं हे महत्त्वाचं आहे आणि हे प्रश्न काय आहेत आणि ह्याचा पाठपुरावा होणार काय सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एक एक प्रश्न घेऊयात. तो म्हणजे जर आता याच्याबद्दलची अजून कन्फर्मेशन यायचं आहे, जर हे वैयक्तिक प्रकरण होतं, जर सावंत यांच्या घरामधले काही वाद होते किंवा असं जर काही असेल तर इतक्या वैयक्तिक प्रकरणासाठी अशी यंत्रणा कामाला लावायची. म्हणजे सावंत स्वतः जाऊन आयुक्तालयात बसले आणि सगळे फोन आणि बाकीच्या गोष्टी केल्या, मुख्यमंत्री असतील, इतरांना केलेले फोन असतील, हे करायची खरंच गरज होती का, हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. दुसरा प्रश्न काय? दुसरा प्रश्न असा आहे की आपण जे सुरुवातीलाच उल्लेख केलेला आहे की पोलिसांनी ज्या तत्परतेनं मिसिंगची कंप्लेंट आणि अपहरणाचा गुन्हा जो दाखल करून घेतला, हे सगळं कितपत त्या ठिकाणी पारदर्शक आहे. एखादी सामान्य व्यक्ती जेव्हा जाते, आता तुम्ही बघत असलेले प्रेक्षक अनेक जण पोलीस स्टेशनमध्ये कधी ना कधी या कामानिमित्त गेला असाल, एखादी मिसिंग व्यक्ती असेल किंवा अपहरणाचा गुन्हा दाखल जो होणार असतो तो एवढ्या तत्परतेनं झालेला
तुम्हाला सहसा दिसणार नाही, पण या प्रकरणात नक्कीच ते नेते होते, त्यांच्या मागे यंत्रणा होती, सगळं पाठबळ होतं यंत्रणेचं, त्यामुळं फार तत्परतेनं हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं हा गुन्हा कितपत खरा आहे आणि पोलिसांना दिलेली माहिती कितपत खरी होती हा एक प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि ज्या तत्परतेनं पोलिसांनी या सगळ्या प्रकरणावर ऍक्ट केलेलं आहे, तितक्याच तत्परतेनं या नंतर जर एखादा मिसिंगची कंप्लेंट आली किंवा अपहरणाची कंप्लेंट आली तर खरंच त्याचा शोध घेतील का किंवा त्याच्यावरच्या मागे काम करतील का, हा सुद्धा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सध्या गाजणारा मुद्दा म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण, आणि या हत्येच्या प्रकरणामध्ये आता जवळजवळ 60 दिवस झाले आहेत. कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो पोलिसांना सापडत नाहीये. इतकी पथकं त्याच्या मागे लागलेली, SITची टीम आहे, CIDची टीम आहे, तरी सुद्धा तो सापडत नाहीये. अशा वेळी एक आरोपीच तिथे सापडत नाहीत 60 दिवसानंतर, पण दुसरीकडे एक जे विमान आहे, जे आता ते तपासातनं समोर येईल की वैयक्तिक वाद होते की काय नाराज होऊन गेले होते, त्याच्यासाठी अख्खी यंत्रणा कामाला लावते आणि हवेतलं विमान हे परत आणलं जातं, हे कितपत योग्य आहे हे सुद्धा प्रश्न या सगळ्यामध्ये निर्माण होतोय आता. आणखी एक प्रश्न राहुल असा आहे याच्यामध्ये की विमान आणि त्या संदर्भात काम करणारी जी यंत्रणा आहे सगळी, DGC असेल, एव्हिएशन मिनिस्ट्री असेल, हे अत्यंत बारकाईनं मोठ्या जबाबदारीनं केली जाणारी ही सगळी कामं आहेत. कारण मोठे धोकेही असतात, आव्हानही असतात या सगळ्या ऑपरेशन्समध्ये. त्यामुळं अशा पद्धतीनं एखाद्या सोप्या किंवा साध्या किंवा ज्याला आपण क्षुल्लक म्हणू अशा कारणासाठी एखादं फ्लाईट टर्न करून वापस बोलवणं आणि त्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावणं हे कितपत योग्य आहे हा सुद्धा एक प्रश्न. आणि आता सर्वात महत्त्वाचं, या सगळ्या प्रकरणानंतर एक चौकशी होऊ शकते की जर हे सगळं प्रकरण म्हणजे आपल्या मुलाचं अपहरण झालेलं नाहीये, तो नाराज होऊन गेलेला आहे, आता ह्याच्यामधले बघा फॅक्ट्स बघा, कारण त्यांच्या भावानेच सांगितले की विमान आधीच बुक होतं, त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, घरच्यांना सुद्धा माहित होतं की त्याला बँकॉकला जायचंय. हे सगळं असताना जर ठरवून ते विमान फक्त परत आणण्यासाठी जर अपहरणाची तक्रार दाखल केली असेल आणि त्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावली असेल तर ही पोलिसांची आणि यंत्रणेची दिशाभूल नाही का, मिसयूज ऑफ पॉवर नाही का, हा सुद्धा प्रश्न निश्चितच उपस्थित होईल. अर्थात आता याच्यावर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, याच्यावर काही ऍक्ट होतो का हे महत्त्वाचं असणार आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं पुढं काय करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं. राहुल, इथे आणखी एक गोष्ट आहे की जसं आपण आता शंका उपस्थित करतोय की या सगळ्या प्रकरणात मिसयूज ऑफ पॉवर झालाय का, तर आतापर्यंत ज्या सगळ्या घडामोडी दिसत आहेत की जसा कॉल आलेला आहे किंवा ऋषिराजचा आता जबाब नोंदवण्यात येतोय, तो सांगतोय की ही बिझनेस ट्रिप होती वगैरे वगैरे, तर हे सगळं टेक्निकली किंवा लिगली कसं करेक्ट आहे हे सुद्धा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे यंत्रणांचा असेल, माध्यमांचा असेल, सगळ्यांवरच या सगळ्या गोष्टींमध्ये पारदर्शकपणे पाहण्याची गरज असेल, तरच या प्रकरणातला खरा जो काय कारण होतं किंवा खरी जी कहाणी होती ती आपल्या समोर येऊ शकेल, नाहीतर ती फाईल अशीच बंद होईल. निश्चित. तर याच्यावर आमचं लक्ष असलेलंच आणि याच्यामध्ये काय अपडेट्स होतात हे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पण या सगळ्या प्रकरणामध्ये काय घडलं हे सांगायचा आमचा प्रयत्न होता. हे डिस्कशन त्या संदर्भातलं होतं. त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत ती आम्हाला तितकीच महत्त्वाची आहे, ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.